मिथुन राशीचा प्रवास म्हणजे एका अशांत, उत्साही आणि अत्यंत गतिशील आत्म्याचं ब्रह्मदेवाशी असलेलं गूढ नातं. मिथुन म्हणजे बुद्धी, संवाद, कुतूहल आणि सतत बदलत राहणारी नियती. पण या राशीबद्दल ब्रह्मदेवाने लिहिलेल्या काही गोष्टी अटळ आहेत. त्या होणार म्हणजे होणारच. या लेखात आपण या 10 अटळ गोष्टींचं केवळ भविष्यदर्शी विश्लेषणच नाही, तर त्यामागील आध्यात्मिक सत्य, ग्रहस्थिती, ब्रह्मदेवाचा गूढ प्लॅन आणि आत्म्याच्या प्रवासातील दिव्य रहस्य उलगडणार आहोत. नंबर 1 आहे, मिथुन राशीचा जन्मच द्वैताचा संदेश घेऊन येतो. मिथुन राशी ही एकमेव राशी आहे जी द्वैती स्वरूपाची आहे, म्हणजेच जुळे. या राशीच्या जातकांचं जीवन 2 टोकात झुलत असतं. सुख दुःख, प्रेम वैर, आशा निराशा. ब्रह्मदेवानेच हे दैवी नातं या आत्म्यात रोवलं आहे. यामागे एक दैवी उद्देश आहे. हे लोक एका क्षणी अत्यंत भावनिक तर दुसऱ्या क्षणी तर्कशुद्ध निर्णय घेणारे असतात. आध्यात्मिक अर्थ. मिथुन राशीचा द्वैती स्वभाव म्हणजे आत्म्याला त्याच्या कर्तव्यासाठी दोन्ही बाजूंचा अनुभव देण्याची योजना. आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी हे द्वैत आवश्यक आहे. ग्रहस्थितीचा प्रभाव. बुध ग्रहामुळे हा सतत विचार करणारा आत्मा भ्रमाच्या जाळ्यात अडकतो आणि पुन्हा त्यातूनच मुक्ती शोधतो. बुधाचे बलवान किंवा निर्बल स्थितीत असणे यामुळे आयुष्यातील प्रत्येक वळण बदलते. उदाहरणार्थ, एखादा मिथुन जातक प्रेमात डुबलेला असतो आणि तितक्याच झपाट्याने त्या प्रेमावर प्रश्नचिन्हही निर्माण करतो. हे त्याचे वैचारिक स्वातंत्र्य नसून ब्रह्मदेवाची घालून दिलेली मनस्थिती आहे. नंबर 2 आहे, मिथुन राशीच्या आयुष्यात 2 प्रबळ व्यक्ती कायम येणार. एक देतो आणि एक घेऊन जातो. मिथुन राशीच्या आयुष्यात नेहमी 2 अशा व्यक्ती येतात, एक जे त्याला उंच उचलून धरतात आणि एक जे सर्व काही हिसकावून नेतात. हे केवळ योगायोग नाही, तर ब्रह्मदेवाचा आत्मा जागवण्यासाठीचा मार्ग आहे. ब्रह्मध्यान. यामुळे मिथुन व्यक्तीचा आत्मा वेदनेतून चेतवला जातो. तो समजतो कोणतंही नातं शाश्वत नसतं आणि त्याची खरी साथ केवळ त्याच्या विचारांमध्ये आहे. ग्रहयोग. द्वितीयेश व सप्तमेश जर एकमेकांना दृष्ट देत असतील तर अशा व्यक्ती आयुष्यात ठराविक काळासाठी येतात आणि आयुष्य बदलून टाकतात. आता उपाय काय करायचं? जेव्हा कोणी अचानक नातं तोडून निघून जातं त्यावेळी हनुमान उपासना, एकांत ध्यान आणि शंकराचे महामृत्युंजय जप मिथुन राशीस मानसिक बळ देतो. नंबर 3 आहे, प्रत्येक मिथुन राशीचा व्यक्ती संघर्षात यश या सूत्रानुसार जगतो. त्याच्या यशामागे संघर्ष हा कायम असतो. मिथुन राशीच्या आत्म्याला सहज यश दिलं जात नाही. ब्रह्मदेव त्याला प्रत्येक टप्प्यावर प्रश्न विचारतो, तू खरंच तयार आहेस का? आध्यात्मिक दृष्टिकोन. संघर्ष हा मिथुन आत्म्याचं शिक्षण आहे आणि तो जितका ताण सोसतो तितकी त्याची बुद्धी तेजस्वी होते. ग्रहशक्ती. दशमेश व लग्नेश यांच्यातील संबंध हा संघर्षाचा मूळ ठरतो. शनी जर केंद्रात असेल तर यश जरी उशिरा मिळालं तरी ते स्थिर आणि खंबीर असतं. यशाची वेळ. 32 किंवा 36 वर्ष हा महत्त्वाचा टर्निंग पॉईंट असतो. यापूर्वी यश म्हणजे क्षणिक, त्यानंतरच स्थिरता. नंबर 4 आहे, लहानपणात मानसिक आणि भावनिक जखमा मिळतात, पण याचं कारण आध्यात्मिक असतं. मिथुन राशीचा जातक लहानपणीच भावनिक गूढतेला सामोरे जातो. तो वेगळा असतो. त्याचं बालपण इतरांप्रमाणे नसतं. मित्रांचा विश्वासघात, आईवडिलांकडून अपेक्षित प्रेम न मिळणं ही सगळी ब्रह्मयोजना आहे. ब्रह्मस्पर्श ही भावनिक वेदना म्हणजे आत्म्याची पहिली परीक्षा. हे दुःख त्याला अंतर्मुख करतं. 14व्या वर्षी मोठं भावनिक संकट येतं जे त्याच्या संपूर्ण आयुष्याचा पाया ठरतं. उपाय काय करायचे? दर रविवारी सूर्य उपासना, आदित्य हृदय स्तोत्र आणि सकाळी 4 ते 6 ध्यान या भावनिक जखमांवर वरदानासारखे कार्य करतात. नंबर 5 आहे, प्रत्येक मिथुन जातक 2 आयुष्य जगतो. ब्रह्मदेवाची योजना अशी असते की मिथुन जातकाचं जीवन 2 टप्प्यात विभागलेलं असतं. एक म्हणजे 0 ते 35 वर्ष संघर्ष, संभ्रम आणि शोध, आणि 35 नंतर प्रबोधन, स्थैर्य, नवे मार्ग. ग्रहस्थिती अष्टम भावातील प्रभाव किंवा राहूच्या पहिल्या भावाशी संबंध असल्यास या 2 आयुष्यांमधील अंतर स्पष्ट जाणवते. उदाहरणार्थ, एक व्यक्ती शिक्षण, नोकरी, प्रेमात अपयशी होतो, पण 35व्या वर्षी अचानक काहीतरी क्लिक होतं. नवा व्यवसाय असो, आध्यात्मिक प्रगती असो किंवा सामाजिक नेतृत्व सुरू होत असो. आता उपाय काय करायचे? पितृपक्षात पितरांच्या नावाने दान करणे आणि गायीचं पोषण या दोन्ही टप्प्यात उन्नती आणतात. नंबर 6 आहे, मिथुन राशीचा व्यक्ती शब्दांमधून ब्रह्मज्ञान अनुभवतो. ब्रह्मदेवाने बुध ग्रहाद्वारे मिथुन राशीला एक अद्वितीय वर दिला आहे, शब्दबुद्धी. या एका राशीचे लोक बोलण्यात, लिहिण्यात आणि संवादात जादू निर्माण करतात. ही त्यांची साधना असते. आध्यात्मिक अर्थ. शब्द हे त्यांच्या आत्म्याचे अस्त्र आहेत. ते बोलून किंवा लिहून इतर आत्म्यांचे रूपांतर करू शकतात. आता उपाय काय करायचे? दर गुरुवारी विष्णू सहस्त्रनाम पठण आणि वाणी संयम ही साधना त्यांना वाचाळपणातून मुक्त करून दिव्य संप्रेषण देऊ शकते. नंबर 7 आहे, मिथुन राशीचा जातक कधी स्थिर राहत नाही, कारण त्याचं मूळ ब्रह्मचर्याच्या शोधात असतं. हा जातक सतत हालचालीत असतो.
काम बदलणं, नाती बदलणं, देश किंवा शहर बदलणं यामागे एकच कारण आहे, ते म्हणजे स्थिरतेपेक्षा शोधाचा प्रवास आहे. ब्रह्मध्यान, स्थैर्यतेला घालवणं हे ब्रह्मदेवाचं धोरण आहे. कारण स्थैर्यतेच्या आत्म्याची प्रगती थांबवू शकते. उपाय काय करायचे? सोमवारी चंद्र मंत्राचा जप आणि एक दिवशी मौन व्रत हे त्याला अंतर्मुख करून निर्णयात स्पष्टता देतात. नंबर 8 आहे प्रेमामध्ये तीव्रता आणि तुटणे. मिथुन राशीच्या आत्म्याचा सबक. मिथुन राशीचं जातक जितकं प्रेम करतो तितकाच तो तुटतोही. त्याच्या प्रेमात गूढ असतं, आकर्षण असतं, पण ते अपूर्ण राहण्याचा शापही असतो. ग्रहस्थिती, शुक्राच्या सप्तम स्थानाशी असलेला दृष्ट संबंध किंवा राहू केतूचा प्रेमयोग हृदयात खोल छाया निर्माण करतो. उदाहरणार्थ, एक मिथुन जातक एखाद्या व्यक्तीवर वर्षानुवर्ष प्रेम करतो, पण अचानक तोच नातं तोडतो, कारण आत्म्याची वेगळी गरज. उपाय काय करायचे? कामदेव मंत्राचा जप आणि पंचमीच्या दिवशी दुर्गा उपासना हृदयात स्थैर्य देते. नंबर 9 आहे मिथुन राशीच्या व्यक्तीचं खरं यश लोकांमधून येतं, पण तेच लोक त्याला घावही देतात. हा जातक समाजासाठीच बनलेला असतो. त्याच्या शब्दांनी, कृतींनी, विचारांनी लोकांवर परिणाम होतो, पण हेच लोक अनेकदा त्याचा छळ करतात. आता ब्रह्मयोजना, हे विरोध म्हणजे त्याच्या आत्म्याची तपश्चर्या. प्रत्येक टीका त्याला अधिक प्रगल्भी बनवतो. ग्रहयोग, दशम भावात राहू असेल आणि तृतीय अशुभ दृष्टीत असेल तर सामाजिक यशाच्या शिखरावर पोहोचूनही तो एकटा राहतो. यासाठी उपाय काय करायचे? शनिवारी पिंपळ वृक्षाच्या मुळाशी जल अर्पण करा आणि शिवतांडव स्तोत्र पठण करा. ही काळाच्या विरोधात संरक्षण देतात. आणि नंबर 10 आहे मृत्यूनंतर मिथुन राशीच्या आत्म्याला शब्दरूप पातळीवर अमरत्व लाभतं. ब्रह्मदेवाने मिथुन आत्म्याला एक वर दिला आहे, तो म्हणजे तुझं अस्तित्व तुझ्या बोलण्यात आहे, विचारात जिवंत राहील. उदाहरणार्थ, मिथुन राशीतील कवी, लेखक, तत्त्वज्ञ, पत्रकार, वक्ते यांची भाषा मृत्यूनंतरही लोकांच्या मनात जिवंत राहते. आध्यात्मिक अर्थ, त्यांचा आवाज म्हणजे त्यांचा आत्मा, तो अमर आहे, म्हणूनच त्यांचं खरं योगदान मृत्यूनंतर वाढतं. आता उपाय काय करायचे? जीवनात शब्दांचा सदुपयोग करा. दुसऱ्यांना जपणारे, चेतवणारे, प्रेम देणारे शब्द वापरा. हेच तुमचं अमरत्व आहे. मिथुन राशीचं अंतिम सत्य, मिथुन राशी ही केवळ एका राशीचं प्रतिनिधित्व करत नाही. ती ब्रह्मदेवाच्या ज्या आत्म्याने शोधण्यासाठी जन्म घेतलाय त्याचं प्रतीक आहे. शोध सत्याचा, प्रेमाचा, यशाचा आणि शेवटी स्वतःचाच. त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या अटळ गोष्टी ह्या ब्रह्मदेवाने लिहिल्या आहेत. त्याला विरोध करता येत नाही, पण त्यातून आत्मजागृती मिळते आणि शेवटी याचं उत्तर म्हणजे एक दिव्य लेखन असतं, जे शब्दामधून अजरामर होतं. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.